नमस्कार. पोर्टल रजिस्ट्रेशन करत असताना बऱ्याच शंका आणि कुशंका विचारल्या जात आहेत. त्याच्या संदर्भातले बरेच प्रश्न आहेत, जे आपल्या शिवनिटी फाउंडेशनपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या प्रश्न जे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आहेत, ईमेलद्वारे, मेसेजेसद्वारे, फोन कॉलद्वारे जे आपल्यापर्यंत आलेले आहेत. रजिस्ट्रेशन करताना बऱ्याच शंका उमेदवारांना भेडसावत आहेत. त्याच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. नक्की सेव्ह करा आणि ज्यांचा हा प्रश्न आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुमची बऱ्यापैकी या रजिस्ट्रेशनची क्लॅरिटी आलेली असेल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन करत असताना जर तुमचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर जर तुमचं नाव, जन्मतारीख, त्याचबरोबर टी-टी, सी-टी-टी याच्यामध्ये तफावत किंवा उमेदवारांचे जे काही डॉक्युमेंट्स असतात, जनरली महिला भगिनींच्या बाबतीमध्ये 2 डॉक्युमेंट्स असू शकतात, 2 नावाने असू शकतात, काही 2 नावाने डिग्र्या असू शकतात. याच्या संदर्भात त्यांनी काय करायचं आहे याच्या संदर्भात आपण मार्गदर्शन करूया. सोबतच वयासंदर्भात, एन-सी-एल संदर्भात, समांतर आरक्षण संदर्भात आणि हे सगळं असताना सुद्धा जेव्हा उमेदवारांना विषय चूज करायचा आहे त्याच्या संदर्भात आणि अशा बरेच प्रश्न आहेत, जसे जसे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. म्हणून म्हटलं शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. तर मित्रांनो, सुरुवात करूया. मित्रांनो, नावामध्ये, जन्मतारखेमध्ये, फोन नंबरमध्ये किंवा सी-टी-टी, टी-टी देत असताना तुम्ही वेगळ्या नावाने दिलेली आहे, सी-टी-टी देताना वेगळ्या नावाने दिलेलं आहे. जसं महिलांच्या बाबतीमध्ये लग्नानंतर, लग्नाच्या अगोदर असू शकतं. याच्या संदर्भात कोणतेही जरी असला, तुमच्या मनामध्ये शंका असली किंवा तुम्हाला हे गोष्टी चेंज करायच्या आहेत, तर मात्र तुम्ही थेट जायचं आहे शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये आणि व्यवस्थित ऑथराईज त्यांच्याकडे जाऊन हे चेंज करून घ्यायचं आहे. पुरावे तुमचे याच्या संदर्भातले घेऊन जायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, लग्नानंतरचं असेल तर तुम्ही गॅझेट घेऊन जा किंवा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा. तुम्हाला तिथून ते डायरेक्ट लॉग इनमधून तुम्हाला ते चेंज करून दिलं जाणार आहे. सो मला असं वाटतं त्याच्याबद्दलची आता तुम्ही शंका अजिबात सुद्धा घेऊ नका. तसं त्या ज्या आपल्या सूचना दिलेल्या आहेत पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भातलं, आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा आपण शेअर केलेलं आहे. ते एकदा बघून घ्या, जेणेकरून तुमचं याच्यामधलं एकदम क्लॅरिटी येईल. दुसरी गोष्ट आहे की ती म्हणजे काही उमेदवार आहेत ते इंजिनिअरिंगचे आहेत, काही उमेदवार आहेत की बी-कॉमचे आहेत, काही उमेदवाराचे ॲग्रिकल्चरचे आहेत, काही उमेदवार अपियरचे आहेत. त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न आहे की आम्ही हा विषय कोणता टाकावा. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा तुमचे विषय टाकत असता, तुम्ही रँडमली सध्या तरी तुमच्या ज्या डिग्री सर्टिफिकेटवरती जे मेन विषय आहेत ते विषय तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. परंतु आता काही विषय असतील की काही बऱ्याच वेळ उमेदवारांमध्ये साशंकता येते की मी कशासाठी एलिजिबल आहे. बी-एडची जर तुमच्या बी-ए जर तुम्ही केलं असेल, तिथं जर तुमचे 4-4 विषय घेऊन जर तुम्ही बी-एड केलेलं आहे आणि एकाही विषयामध्ये जर स्पेशलायझेशन जर तुमच्या मार्कशीटवरती नसेल, तर मात्र तुम्ही त्यावेळेस संदर्भ घ्यायचा आहे. बी-एडची डिग्री कोणत्या विषयामध्ये स्पेशलायझेशन आहे त्याचा तुम्ही संदर्भ घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही विषयाची मांडणी करायची आहे. डी-एड असेल तर जे विषय आहेत ते टाकले तरी सुद्धा चालतील. बरं, हे सगळं चालू असताना जे काही अपियर उमेदवार आहेत त्यांचा मात्र अजून निकाल त्यांच्या हातामध्ये आलेला नाहीये. मग निकाल नाही आलेला, मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मग आम्ही कोणती तारीख टाकायची. मित्रांनो, थोडंसं थांबा. रजिस्ट्रेशन करताना अजिबात घाई करू नका. त्याच्या संदर्भातला नवीन टॅब तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. त्यामुळे सध्या आपण त्याच्या संदर्भातला फॉलोअप घेऊया किंवा तुम्ही सुद्धा स्वतः याच्या संदर्भातला फॉलोअप घ्या. लगेच अजिबात सुद्धा घाई करू नका, कारण जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात त्याच्यामध्ये एन-सी-एल सोडून जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते मात्र तुम्हाला 14 मे 2025 पूर्वीचे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि एन-सी-एल ते 25 सप्टेंबर 2025 पूर्वीचे तुम्हाला याच्यामधले अपलोड करायचे आहेत. एन-सी-एल बद्दलचं तुमचं सध्याचं जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. फक्त त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट्स करत असताना तिथं तुमचं रजिस्ट्रेशनच पुढं जात नाही आणि हेच एक धागा आहे मित्रांनो. त्याचमुळे शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला 100 जरी मार्क्स असली तरी सुद्धा इथं तुम्हाला संधी मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे की बरेच उमेदवार याच प्रोसेसमधून त्याच फेजला सध्या बाद होतील, कारण शिक्षक भरती हे सगळं करत असताना, रजिस्ट्रेशन करत असताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात यावं याची आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मागणी केली होती. परंतु शालेय शिक्षण विभागाकडे एवढी तशी MPSC सारखी पूर्णतः सिच्युएटेड यंत्रणा नाही आहे. त्यामुळे त्यांनी हे तारखेचं बॅकलॉग लावलेलं आहे, जेणेकरून कोणीही उमेदवार येणार नाही आणि हक्काची जागा घेणार नाही. बरं, दुसरी अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या उमेदवाराला तिथं निवड झाली आणि तो पोहोचू शकला नाही तर त्याच्यासाठी वेटिंग लिस्टसुद्धा आहे. त्यामुळे मेरिटबद्दल अजिबात तुम्ही साशंकता मनामध्ये घेऊ नका. जागा जरी कमी आल्या, गेल्या वेळेस 32,000 शिक्षक भरती झाली असताना
9,998 जवळपास, म्हणजे जवळपास 10,000 उमेदवार हे गैरहजर राहिले होते, हे लक्षात घ्या. ते तिथे जॉईन होऊ शकले नाहीत. म्हणूनच पोर्टलद्वारे भरती नको असा अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दा मांडला होता. त्याचं कारणच असं होतं. परंतु आता तसं होणार नाहीये. आणि मित्रांनो, असं थोडं थोडं करून आपण शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार या शिक्षक भरतीमध्ये कसे लागतील याच्यासाठी प्रयत्न करतोय. अपेर मुलांनी थोडंसं थांबा, ज्यांचा निकाल आलेला नाहीये. बरं, ज्या उमेदवारांचं 10वीचं सर्टिफिकेट नाहीये किंवा त्याच्यामध्ये नाव चेंज आहे, चुकलेलं आहे, किंवा त्यांनी कसं करायचं, किंवा त्यांनी आत्ताच अपलोड करायचं का, जर सध्या तुमच्याकडे झेरॉक्स असेल तर तुम्ही ती अपलोड करून रजिस्ट्रेशन कॅरी फॉरवर्ड करा. आणि तुमचं जे ओरिजिनल आहे त्याच्यासाठी तुम्ही डिजी लॉकरमधून ॲक्सेस घ्या. आणि याच्यावरली कोणतीही अडचण असली ना, edupavitra25@gmail.com याच्यावरती तुम्ही मेल करा, किंवा तुम्ही डायरेक्ट तुमच्या शिक्षणाधिकारी तुमच्या भागात तिथं जाऊन त्यांना भेटून हे तुमची जी समस्या आहे ती सांगा, जेणेकरून तुमच्या लॉग मध्ये तुम्हाला ते काही तुमच्या पद्धतीने तुम्हाला ते अलाउ केलं जाईल. आणि ते तिथंच केलं जाईल, तिथं कोणत्याही संघटनेचं त्याच्या संदर्भात पाठी लागण्याची कोणतीही गरज नाहीये. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एनसीएल बाबतीमध्ये या अकॅडमिक इयरमधलं अगदी मुली असतील, नवऱ्याच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाचं, पतीच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाचं हे एनसीएल चालणार आहे. त्याच्याबद्दल कोणतीही आशंका नको. समांतर आरक्षणबद्दल सध्या डेट मिळालेली नाहीये, परंतु ती मिळेल. याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पाहूयात याच्यावरती आता सध्या काय आपल्याला हे सगळं आल्यावरती दिसतंय. सध्या समांतर आरक्षणाचा जे लाभ घेत आहेत आणि ज्यांचं कागदपत्र 14 मे 2025 नंतरच आहे, त्यांनी थोडंसं थांबा. कसा पाठपुरावा करायचा याच्या संदर्भात चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे, जेणेकरून तुमचं हे सुद्धा मनातली जी शंका आहे ती निघून जाईलच. आता जो महत्त्वाचा आणि जो कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे बीकॉमच्या उमेदवारांचा, की त्यांनी सब्जेक्ट टाकत असताना तिथं त्यांना कोणता प्रेफरन्स भेटणार आहे. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, त्यांना कोणता प्रेफरन्स भेटतोय किंवा त्यांना कुठं संधी मिळते, त्यापेक्षा सध्या रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही तुमचे जे मार्क्स आहेत त्याच्या पद्धतीने टाकत जा, जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. वास्तविक पाहता रजिस्ट्रेशन करत असताना कोणती अडचण येत नाही, एक्सेप्ट जर तुमचं डॉक्युमेंट्स आहे, TET असेल, CTET असेल किंवा अदर क्वालिफिकेशन असेल, ते तुमचं 14 मे 2025 पूर्वीचं असेल तर. आता याच्यामध्ये हे रजिस्ट्रेशन करत असताना उमेदवारांना कास्ट चेंज करता येते का, प्रवर्ग बदलता येतो का? येस मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला करता येते. तुम्ही जसं रजिस्ट्रेशन करायला सुरुवात कराल तसं तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे सर्व करता येतंय. येस, नो सुद्धा करता येते. जर तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट काढलं असेल, पहिल्यांदा ओपन लिहिलं असेल, आता तुमचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला पूर्णतः चेंज करता येत आहे. जन्मतारीख, नाव आणि तुमचे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर मात्र तुम्हाला शिक्षणाधिकारी कार्यालयात जावं लागते, अन्यथा तुम्हाला जावं लागत नाही. परंतु हे जे कागदपत्र आहेत, कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, ते 14 मे 2025 पूर्वीच असेल तरच हे अलाउ करता येते. अजून एक दुसरा महत्त्वाचा जो कंटिन्यू प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे डोमासाईल बद्दलचा. तर डोमासाईल गरजेचं आहे का, कोणाच्या नावाचा चालेल? येस, कोणाच्याही नावाने चालेल, पतीच्या नावाने सुद्धा चालेल आणि वडिलांच्या नावाने सुद्धा चालेल. हे महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण सूचना आहे. आणि डोमासाईल हे कधीचं चालेल, तर अर्थातच मित्रांनो, डोमासाईल हे 14 मे 2025 पूर्वीचं असायला हवं. आणि ते असल्यावरतीच तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन सुद्धा करता येणार आहे. तुमच्या लक्षात येईल, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाईल तेव्हा मात्र ते त्याच्यानंतरचे तारखेचं घेतच नाहीये. आणि त्यामुळे चुकीचे उमेदवार आहेत किंवा ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत, तारखेनुसार नाही आहेत, ते मात्र याच्यातून बरेच उमेदवार तुम्हाला बाद झालेले दिसतील. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांचे कमी मार्क्स आहेत त्यांना सुद्धा इथं संधी मिळेल. ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचे बरेच इश्यू येत आहेत की आता मी इवन सम सॉर्ट ऑफ क्वेश्चन की म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, परंतु मी रजिस्ट्रेशन करत असताना वडिलांच्या नावाने केलेलं आहे, मग मी मॅरिड लिहायचं की अनमॅरिड लिहायचं. मग त्याच्यामध्ये तर मैत्रिणींनो हे लक्षात घ्या, तुमचे जर सगळे डॉक्युमेंट्स जर वडिलांच्या नावाने असतील, एक्सेप्ट आधार कार्ड, किंवा आधार कार्ड जर पतीच्या नावाने असेल, तर मात्र तुम्ही मॅरिड करून तुम्ही तुमचं नाव चेंज तिथं मेन्शन करू शकता. आणि जर तसंही नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही अनमॅरिड करून जरी तुमचे डॉक्युमेंट दिले तरी तुम्ही जेव्हा पोर्टल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जे आस्थापनेमध्ये जाणार आहे तेव्हा तुम्ही एखादं ॲफिडेव्हिट किंवा गॅझेट घेऊन जायचं आहे, किंवा तुम्ही वकिलांकडून ॲफिडेव्हिटच करून घ्या. दॅट विल बी बेटर, जेणेकरून तुम्हाला तो पुरावा देता येणार आहे त्यांच्यासाठी की असा गोष्टीमुळे मला ते करता आलं नाही आणि ते सहज शक्य होणार आहे. मैत्रिणींनो हे लक्षात घ्या.
आज आपल्याला जात प्रवर्ग बदलता येतोय. आज आपल्याला पोर्टल रजिस्ट्रेशनमध्ये एवढं बऱ्यापैकी त्यांनी सुटसुटीतपणा दिलेला आहे. जे अदर सब्जेक्टचे आहेत, इंजिनिअरिंगचे आहेत किंवा कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव यांचे आहेत त्यांच्यासाठी शिवाय अध्यापक विद्यालयाच्या जागा येत आहेत. हे सर्व चालू असताना बऱ्यापैकी आपल्या लक्षात येतंय की पोर्टल रजिस्ट्रेशन जे 2022 मध्ये होतं त्याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. कारण शिक्षक भरतीला सुरुवात होत असतानाच बऱ्याच मुद्द्यावरती आपण ॲक्च्युअली चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असे बदल व्हायला नको त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि 100% एक पद एक भरती होणार आहे. त्यामुळे आज जरी झेडपीच्या अगदी 8,000 प्लस जागा असल्या तरी बाकीच्या जागासुद्धा बऱ्याच आस्थापनांच्या येणार आहेत. पेसा क्षेत्रातील जागा येणार आहेत. आदिवासी भागातील प्रभागातील जे 8 जिल्हे आहेत त्यांच्यासुद्धा जागा येणार आहेत ज्या शिक्षक भरती पोर्टलच्या 2022च्या भरतीमध्ये आल्या नव्हत्या. आणि रिक्तापाता गैरहजर राऊंड संदर्भात 22च्या सध्या कोर्टमध्ये केस आहे. त्यामुळे सध्या ते राऊंड लावायचे शालेय शिक्षण विभागाने नाहीच सांगितलेलं आहे. याबद्दलची सुद्धा तुम्हाला अपडेट दिली होती. परंतु जरी तो राऊंड जरी यांनी लावायचा ठरवला तरी सुद्धा इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं दिसतंय आपल्याला. कारण कसं आहे सध्या कोर्टाचं तारीख दाखवून सध्या कोर्टामध्ये 3 तारखा झाल्या तरी सुद्धा यांनी आपलं म्हणणं शासनाने मांडलेलं नाहीये. कारण यांच्याकडे म्हणणं मांडायला म्हणणंच नाहीये. त्यांच्याकडे ऑथेंटिक कारणच नाहीये. त्यामुळे सध्या या भरतीमध्ये जे पहिल्या भरतीमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या होणार नाहीयेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीमध्ये एकाच 3 उमेदवार दिले जाणार आहेत. त्यामुळे एक जागा असते तेव्हा 3च उमेदवारांची निवड तिथे मुलाखतीसाठी केली जाणार आहे आणि त्यासाठी आपण सतत पाठपुरावा करत होतो. वेगवेगळ्या आस्थापना आतापर्यंत पोर्टलवरती दिलेल्या नाहीयेत. बऱ्याच संस्था अजून पोर्टलवरती दिलेल्या नाहीत. त्यांनी सुद्धा पोर्टलवरती जाहिरात देण्यात यावी याच्यासाठी शिक्षण मंत्रीपर्यंत आपण जाऊन भेट घेतलेली आहे आणि अर्थातच त्या पोर्टलला आलेल्या येणाऱ्या काळामध्ये दिसतील. या संदर्भातला सोडून अजून जर तुमचा कोणता महत्त्वाचा प्रश्न असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. जेणेकरून तुमचे कोणतेही अपडेट्स मिस होणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देता येतील. फक्त एक आहे की मेरिट ज्यांचं कमी आहे त्यांचा नेहमी मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला काही संधी आहे का, त्याच्यावरती एखादा लाईव्ह सेशन नक्की घेऊ. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्कीच भेटत राहूया याच सोशल मीडियाच्या माध्यमातून. स्टे कनेक्टेड.